ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय युट्यूब चॅनल. तर आज आपण आलो आहोत त्र्यंबकेश्वर या मंदिरामध्ये. तर चला आपण दर्शन करूया. बघू शकता आता लाईन मध्ये आल्यानंतर दिसतंय की जवळपास 1 ते 2 किलोमीटर लांब लाईन हे मंदिरात जाण्यासाठी आहे. ती पण सकाळी 8च्या आत. दर्शनाला आपल्याला जवळपास 4 ते 5 घंटे लागणार आहेत. चला आपण आता लाईनीला लागूयात. नेक्स्ट डे. तर मित्रांनो, फायनली आपण दर्शन घेण्यासाठी लाईनीत लागलेलो आहोत. आपण दुसऱ्या दिवशी आलेलो. पहिल्या दिवशी आपल्याला खूप गर्दी होती आणि दर्शन पण व्यवस्थित भेटले नव्हते, म्हणून दुसऱ्या दिवशी पण आलेलो आहोत दर्शनाला सकाळी उठून. आता जवळपास 5-5:30 वाजलेत. आता बघू शकता लाईन सुद्धा काही सुद्धा नाही, जास्त गर्दी नाही. आपण दर्शन व्यवस्थितपणे घेऊया. चला. मागाशी बघू शकता मी दाखवल्याप्रमाणे किती गर्दी होती, ना आता बघता येतं बघा लगेच अर्ध्या तासाच्या आत किती गर्दी वाढली. म्हणजे हे असते सकाळी येण्याचे फायदे. ते काल आम्हाला कळालं नाही, काल आम्हाला लेट झालता. तर मित्रांनो, फायनली आपण इथे पोहोचलेलो आहोत. इथे प्रत्येक श्वासामध्ये श्रद्धा आणि प्रत्येक पावलामध्ये आधुनिक आध्यात्मिकता, म्हणजे आपण त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत. बघू शकता मंदिर. तर मित्रांनो, दर्शन झालेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने दर्शन झालेलं आहे. सकाळी लवकर आलो त्यामुळे गर्दी वगैरे जास्त काही नव्हती. तर आता आपण जाणार आहोत ब्रह्मगिरी पर्वताकडे. तर चला आपण जाऊया. तर गंगाद्वारला पोहोचलेलो आहोत. हे आहे गंगा मंदिर. गंगांगे मूर्तदे स्वरूपा विष्णुलोकम सगजदे. हे गोदावरी माताचा हा उगम झाला. हे गौमुख आहे. याला गंगेचं द्वार म्हणतात. वरती शंकराने जटा पडलेली ब्रह्मगिरी पर्वतावर ते पळस आहे. तिथनं गोदावरी उगम पाहून ती पहिल्यांदा इथं आलेली, म्हणून याला गंगेचं द्वार म्हणतात. हे पाणी भरल्याच्या नंतर हे गोदावरीचं जल हे कुंडामध्ये गेलं. ही 14-15 फीट डीप आहे. इथनं गोदावरी गुप्त होणार. तसं एक रामाचं मंदिर आहे, ज्या प्रभू रामचंद्र भगवाननी बाण मारलं. हीच गोदावरी ते रामाच्या मंदिरात प्रगट झाली. त्याच्यानंतर काय जे आंघोळी करतात कुशेवरच्या कुंडामध्ये गेलेले आहे. कुशेवरच्या कुंडातून ब्रह्मेश्वरचे मोठे मंदिर आहे. ब्रह्म विष्णू महेश ती लिंगातून बाहेर पडल्याच्यानंतर अहिल्या आणि गोदावरी ही दोन्हीच्या संगमून परत ही मोठी गेली. नाशिक, पंचवटी, नांदेड, पैठणचे राजमंदिरवरून बंगालच्या उपासनावर मिळले. असा हा गोदावरीचा उगम झाला. ही गौतम ऋषी आणि म्हणून गौतमी गोदावरी आपली दक्षिण भारतात सगळ्यात मोठी ही गोदावरी म्हणतात. आपली गौतम ऋषी हातांनी हत्येचा पाप लागला. ते पापातून त्यांना मुक्त व्हायचं होतं, म्हणून त्यांची 12 वर्ष तपस्या करून शंकर भगवानला प्रसंग म्हणून ती गोदावरी प्रगट करण्याची नंतर ती टाळलेली. तर जशी काशीला वाहते ती भागवती गंगा, अशी गौतमी गंगा आपली दक्षिण भारतातली. असं हिचं स्थान आहे गोदावरी महाराज.
especially blockbuster vlogs. And Abba Holkar blogger. Okay. You are also blogger? Yes. Wow. But I am no blogger. He's old. Tata Mogi hai isme. Who is experienced blogger? Good. I am traveling last 3 months Karnataka, Kerala. Okay. The work is no work. Working. Every month 3 days, 4 days week off. Yes. World traveling. Yes. तर ब्रह्मगिरी पर्वत हा अर्धा चढून झालेला आहे. बघू शकता किती दाखवायला. आपले मित्र बसलेले आहेत. विशाल आपले वरचे मित्र दाखवू का? हो का बघा. त्यांची भेट होऊन गेली वर गेल्यावर. तर अजून आपल्याला अर्ध्यात आलोत. इथपासून आपल्याला अनेक वर जायचंय का रे कृष्णा? हो. कुठे जायचंय? वर जायची, पर्वतावर जायची आपल्याला. ब्रो 2 लाईन. हो ब्रो. एनर्जी खतम. चल. हर हर महादेव. एवढे चलो ना भाई. हा भाई. तर मित्रांनो, काल आता हे जे बघताय ना ते मंदिर, इथं ब्रह्मगिरी मंदिर आहे. आणि आपण काल जे गेलतो ना तेव्हा ते हरिहर गड आहे बघा. समोरचं दिसतं ना सेंटर मध्ये ते हरिहर किल्ला आहे. आता सध्या आपण इथं आलेलो आहे ब्रह्मगिरी मंदिराकडे आलेलो आहे. काल बघ ना आपण किती लांब गेलो ना. किती उंच आहे. हे मंदिर ब्रह्मगिरी मंदिर. चला बघूया कसं आहे. मुख्य द्वार इकडे आहे. कधी आला तिथे? दर्शन झालं का? चला. मूर्ती 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 मूर्ती. सर्व पाप दुःख दारिद्र्य जय ब्रह्मगिरी यात्रा संपूर्ण नमस्तुते. नमस्कार करा. पिंडी पाणी सोडा. देवाला हात लावा तरी आतमध्ये की ब्रह्मगिरी बा ब्रह्म विष्णू लिंग याला छोटी जसं गावात त्र्यंबकेश्वर आहे तसं ज्योतिर्लिंग आहे. स्वयंभू ब्रह्म विष्णू महेश नंतर त्र्यंबकेश्वर. तर फायनली आपण जटा मंदिर मध्ये पोहोचलेलो आहोत. इथं तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे महादेवांनी त्यांच्या जटा ज्या आहेत ते इथे आदळल्या होत्या. त्यांची निशाणी आतापर्यंत सुद्धा इथे आहे. चला तुम्हाला दाखवतो. शिव जटाशंकरे त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी यात्रा संपूर्ण इच्छा मनोकामना पूर्ण कीजिए महादेवाय जटाशंकरे. घर परिवारों में सुख शांति एवं यश आने दो महादेवाय जटाशंकरे. सोमवार पूजन अभिषेक. तर मित्रांनो, आपण ब्रह्मगिरी पर्वत हे बघून झालेलं आहे. त्या ब्रह्मगिरी पर्वतावरती आपण जटा मंदिराकडे गेलतो, ब्रह्मगिरी मंदिराकडे गेलतो, परत गंगा मंदिराकडे गेलतो. तर everyone's visit the gang. All mountains, all views अच्छा है. All may be your family and your friends and coming the view enjoy it love and అందరూ వచ్చి ఎంజాయ్ చేయండి. నేను తెలుగులో చెప్తున్నాను, మా ఫ్రెండ్స్ ఇద్దరు యూట్యూబర్స్. ఓకే, దిస్ లాంగ్వేజ్ ఇస్ తెలుగు లాంగ్వేజ్ రైట్. తెలుగు లాంగ్వేజ్. సో फ्रेंड्स, सो गुड ट्रॅव्हल फ्रेंड्स. बस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हवे तर मित्रांना शेअर करा.
this guy is good content giving. Everyone, please do share, like, subscribe. Yes bro, thank you so much. Thank you so much.